स्टाफ असेल किंवा बरेच आमचे डॉक्टर्स, सपोर्टिव्ह डॉक्टर्स असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा आम्हाला मोलाची साथ आहे. मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकांना एवढंच आवाहन करेन की फिजिओथेरपी तुम्ही नेमकं समजून घ्या, फिजिओथेरपीचे फायदे तुम्ही लक्षात करून घ्या आणि फिजिओथेरपी झाल्यानंतर का आहे महत्त्वाची याचे तुम्ही अभ्यास करून हिलिंग केअर फिजिओथेरपीला एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या, कारण की इथेच तुम्हाला मिळेल रुग्णांना वेदनांपासून खरोखर मुक्ती. फिजिओथेरपी क्षेत्रात आपल्या दर्जेदार सेवांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या डॉक्टर कासार परिवाराच्या हीलिंग केअर फिजिओ हॉस्पिटल आणि मॅट्रिक्स फिजिओ जिमचा प्रथम वर्धापन दिन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हीलिंग केअर हॉस्पिटलने गेल्या 1 वर्षात अनेक गुंतागुंतीच्या रुग्णांना फिजिओथेरपीच्या माध्यमातून यशस्वीरित्या बरे करून त्यांना नवीन जीवनदान दिले आहे. या यशस्वी वाटचालीचा आनंद आज वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात आलेला सन्मान. या प्रसंगी DYSP विवेक पाटी आणि रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून निस्वार्थ जनसेवा करणारे राहुल कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर कासार परिवारातर्फे या दोन्ही मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. केवळ रुग्णसेवाच नव्हे तर तरुणाईच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर कासार परिवार कार्यरत आहे. याचाच भाग म्हणून मॅट्रिक्स फिजिओ जिममधील मुलामुलींसाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी डॉक्टर कासार परिवाराच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. हीलिंग केअर हॉस्पिटलने फिजिओथेरपी क्षेत्रात ठेवलेला आदर्श कौतुकास्पद असून भविष्यातही त्यांच्या हातून अशीच रुग्णसेवा घडो अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा प्रतिनिधी अभिजित मांगले यांनी घेतला. कार्यक्रमाला नागरिक हीलिंग केअर फिजिओच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की डॉक्टरांचा जो संघर्षमय प्रवास आहे गेले 5-6 वर्षांचा, एवढ्या तरुण वयामध्ये एवढी मोठी अचिव्हमेंट म्हणजे हे खरंच यश हे वाखण्याजोगं आहे. सरांचा आणि माझा संपर्क मागच्या वर्षी झाला. माझ्या आईचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं आणि फिजिओची गरज होती. तेव्हा मी सरना फोन केला आणि म्हटलं, सर आईसाठी फिजिओ करायचे आहे. मग सरनी मॅडमना घरी पाठवायला सुरुवात केली. म्हणजे फिजिओ पेशंटसाठी किती गरजेचं आहे याची जाणीव तेव्हा झाली. माझी आई इथं हॉस्पिटलला सुद्धा यायची तेव्हा सांगितलं की अगदी न चालायला येणाऱ्या, हालचाल न करू शकणाऱ्यांची मुलं सुद्धा इथं येऊन ट्रीटमेंट घेऊन चांगल्या पद्धतीनं त्यांच्यात बदल व्हायला लागले, डेव्हलपमेंट चांगली व्हायला लागली. असे बरेचसे पेशंट यांच्याकडे येऊन क्युअर होतात. म्हणजे हेल्दी लोक तर व्यायाम करून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतातच, पण खरी गरज जी पेशंट नाही, खरी गरज जी फिजिओची, ज्यांचे काही ऑपरेशन झालेत किंवा मुलताच काहीतरी व्यंग आहे, अशा सगळ्यांना बरं करण्याचं एक खूप मोठं कार्य डॉक्टर कासार आणि मिसेस कासारे करत आहेत. नमस्कार, सध्या आपण आहोत हिलिंग केअर फिजिओ आणि हिलिंग केअर मॅट्रिक्स जिममध्ये. आज हिलिंग केअर फिजिओ जिमचा आणि मॅट्रिक्स जिमचा यशस्वीरित्या 1 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पहिला वर्धापन दिन नुकताच पार पडलेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः डॉक्टर ऋषभ कासार आणि तेजस्विनी कासार आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. सर्वात प्रथम आमच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कशा प्रकारे आतापर्यंतचा नवीन इमारती कशा प्रकारे प्रवास होता? नमस्कार. सर्वप्रथम मी या प्रवासाची सुरुवात अगदी एका छोट्याशा स्वप्नापासून केली होती. जेव्हापासून मी विचार केला कॉलेजमध्ये की आपल्या गडिंग्लजमध्ये काहीतरी करायचं आहे, गडिंग्लजसारख्या ठिकाणी आपल्याला फिजिओथेरपीचं महत्त्व पटवून द्यायचं आहे लोकांपर्यंत फिजिओथेरपी समजली पाहिजे. यासाठी मी गेल्या कॉलेजपासून मी विचार करत होतो की गडिंग्लजमध्ये आपल्याला अत्याधुनिक फिजिओथेरपी सेवा सुविधा उपलब्ध करून देणारं हॉस्पिटल हे आपल्या गडिंग्लजमध्ये पाहिजे. तर गेले 3-4 वर्ष झालं हत्तरगे सरांच्या इथे आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत होतो. सुरुवात आम्ही तिथे केली की आमच्या सुरुवात झाल्यानंतर आम्ही सतत आमच्या डोक्यामध्ये हा विचार यायचा की आपण काय केलं पाहिजे, फिजिओथेरपीच्यासाठी आपण काय स्वतःहून केलं पाहिजे. तर आज आम्ही 1 वर्ष पूर्ण झालं मागच्या या हिलिंग केअर फिजिओथेरपी रहिवासी हॉस्पिटलची आम्ही सुरुवात केली. रहिवासी हॉस्पिटलमध्ये आपण बऱ्याच लांबच्या पेशंटना किंवा रुग्णांना आपण इथे राहून पेशंटना बरं करतो, त्यांना इंडिपेंडेंटली घरी आपण पाठवतो. इथेपर्यंतची आपण सुरुवात करून दिलेली आहे आता या प्रवासामध्ये.
तसेच डॉक्टर तेजस्विनी कासार आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही कशा प्रकारे तुमचा अनुभव शेअर कराल आणि अशा प्रकारच्या रुग्णांना काय आवाहन करायला आमच्या माध्यमातून? फिजिओथेरपी मार्फत आम्ही सर्व रुग्णांना बरे करण्याचं एक आश्वासन घेतलं होतं आणि ते आम्ही पूर्ण करतो याची आम्हाला खूप जास्त आनंद आहे. हिलिंग केअर फिजिओच्या मार्फत आम्ही 10,000पेक्षा जास्त पेशंटला आतापर्यंत बरे केले आहे. गेल्या 5 वर्षापासून सतत आम्ही दोघेही मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. या प्रवासामध्ये खरं तर आम्हाला भरपूर सारे स्ट्रगल्स येत गेले आणि येतच राहतील, कारण की पुढे जाणे हाच आयुष्याचा एक साधा आणि सोपा उपाय आहे. पण आमचं एकच ध्येय असेल की गडिंग्लज व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही भाग आपल्या गडिंग्लजपेक्षा जवळ आहे, तर येथील रुग्णांना एक प्रॉपर फिजिओथेरपीच्या मार्फत त्यांना सेवा मिळावी असेच आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यानिमित्त आम्हाला खूपच आनंद होत आहे की आमचं यशस्वीरित्या 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.